सब साधु संतन के भजन सद्गुरुनाथ मी अपराध ज्ञानेश्वरी आणि आत्मचिंतन अध्याय 18 फळस अध्याय. त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्यानं जड भूय आहे ते अर्जुनाच्या हृदयात गीतेच्या द्वारेनं पूर्ण बोध ओतून दिला. त्या हृदयाचा भंडारा गीतेच्या रूपानं उधळला गेला, पण आपली बुद्धी कमकुवत आहे म्हणून तिथपर्यंत पोहोचता येत नाही. भगवंताची जाणीव सहज येत नाही, देहाची जाणीव बंद होत नाही तोपर्यंत मोक्षाचा मार्ग खुला होत नाही. कळालं का? हो माऊली. तीन वाक्य सांग बरं. हॅलो. आत्ताचे 3 वाक्य. भगवंताची जाणीव सहज जोपर्यंत येत नाही, देहाची जाणीव बंद होत नाही तोपर्यंत मोक्षापर्यंत जाता येत नाही. त्याचा मार्ग लावत नाही. ती जाणीव सहज सोपी नाही, कारण ती आयुष्य पणाला लावते तरी होत नाही. कारण ती जाणीव होणं म्हणजे सच्चिदानंद पदावर येणं, ती जाणीव बंद होणं म्हणजे अज्ञानातून निवृत्त होणे, आणि तो जो मी खरा आहे त्या रूपाला आपण प्राप्त होतो. जाणीव म्हणजे त्या परमपदाची प्रतीती. देहाची प्रतीती वेगळं, जगताची ओळख दिसणं वेगळं, परमात्म्याचं असणं वेगळं. समजून घ्या टप्पा. जगत दिसणं, कारण गांभीर्य पाहिजे बुद्धीला, तर श्रवण पेलत आणि अज्ञान बाजूला जात. कारण दिसणं म्हणजे काय आणि असणं म्हणजे काय, खरंच एक सूक्ष्म अवस्था पाहिजे अंतःकरणाची. दिसणं म्हणजे काय, कशामुळे दिसतं, का दिसतं, काय दिसतं आणि काय असतं. हो माऊली, खरंच आहे, खूप सूक्ष्म आहे सगळं. काय दिसतं, काय असतं. हो, का दिसतं जगत. वेदांत जगत नाही म्हणलंय ना, जगा परमात्माच आहे ना म्हणलंय ना. सर्वत्र वैकुंठ भरला असे. बरोबर आहे ना? हो माऊली. जगत का दिसतंय? मी देह नाहीच, मग मी देह का वाटतंय? वृत्ती विषयाकडे का झुकतीये? मनामध्ये वासनेचा अंकुर का फुटतोय? मी का वाटतंय? अभिमान का वाढतोय? ईश्वराचा स्पर्श न भोगणं आणि देहाला आहे म्हणणं हा अभिमान आहे. अहंकार तुमच्या भाषेत. संपावा, हा अहंकार संपावा. काल तुम्हाला एक गुरुच एक टाकली होती मी लिंक. गुरु म्हणजे काय वाचले की नाही माहित नाही मला काही. वाचली माऊली, वाचली. कसला भयंकर आहे ते शब्द. हो माऊली. ओळखता येतं का आपल्याला? सांगा, गुरु म्हणजे काय प्रश्न केलाय. गुरुच आपल्याला शोध देतो माऊली. ते शेवटी सांगतात सतोगुणातून, तपातून, संतांच्या कृपेतून जेव्हा ती प्रगट होते कुणाच्या द्वारे, तर ती अद्भुत असती. ती शक्ती म्हणजे गुरु आहे. वेदाला उघड करणारी, अज्ञानाला मारणारी, जीवाला तारणारी, हातात मोक्ष देणारी, बुद्धीला ब्रह्म करणारी एक शक्ती प्रगट होती. ते कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून होती. ती शक्ती
शक्ती म्हणजे गुरु. शक्ती म्हणजे गुरु. पावो निदावी देहाकार योग्यता पावो निदावी. ज्यांना स्वरूपाचे ज्ञान नाही, ज्याला अहंकाराचा नाश नाही, ज्याला अविद्या टाकता आली नाही, त्याला ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत नाना देहात मी पाठवतो असं भगवंत कृष्ण परमात्मा त्या ओवीतून बोलतो. हो माऊली, जशी ओवी तसा बोल. छान खरंच आहे. काय भगवंता शिवानी ना आपलं काय घाणेरडं मन आहे. काय वा आपण कोणत्या योग्यतेत आहोत. आपला देह पडायची वेळ आली आहे. आपला ब्रह्मबुद्धी झाली की नाही. आत्मभावामध्ये बुद्धीने पाऊल टाकला की नाही. मी स्वानंद पदात आले की नाही. मी रामाशी भेटले की नाही. रामाने मला एकरूप केले की नाही. माझा देहभाव संपत आला की नाही. काय हे कळत नाही. अलीकडचे कर्म करायचे, अलीकडचे तीर्थ करायचे आणि पलीकडे देवाला सोडून द्यायचं आणि मी केलं म्हणायचं आणि हिंडायचं. अरे रामा परत अंधार रे बाबा घेऊन जगतो. देहाचा संबंध वाढवतो. मी हे अंतःकरणामध्ये उदय पावतं. जगाला सत्याचं देणारं वृत्ती मन जिवंत असतं, पण मनामध्ये ज्ञान भगवंताचं नसतं. हे जीवन काय जगण्यात अर्थ असतो. स्वतःला जपून देणं, भगवंताच्या कक्षेत बुद्धीनं राहणं, देहभावाला सोडून अलग होणं, हे जीवन जगण्याची तपस्या ज्ञानीवंत महात्म्याची. हे काय नातं, का देह, का व्यवहार, हा का पुढे येतो माझ्या भगवंत पुढी समोर थांबावा आणि भगवंताचा आणि माझा अभेद व्हावा. देहभाव टाकून मी पुढे जावं आणि आमच्या चिंतनात मी दंग व्हावं. विठ्ठलाला बुद्धीनं आलिंगन द्यावं. स्वमधी मन एक व्हावं. जडाचं भान संपून जावं आणि आपल्या महिमेत आम्ही राहावं. हे का कळू नये. का कळू नये. धोंड आला की पोरीला धोंडे करायचे. चिंगोष्ट आला जडातून निघता आलं का. मी कोण हे समजलं का. मी तू घेतलं का नाही ना. मग खाली मुंड गव्हाण बसायचं शांत. पश्चाताप व्हावा मनाला. मी पुण्यात होते, माझा पाठ नव्हता, तर एक एक क्षण मला प्राणाची ओळख व्हावी आणि गीतेची स्थिती भोगावी. काय सांगते गीता हे कळावं. गीता कशासाठी प्रगट झाली. गाथा कशासाठी लिहिला गेला. गुरुजी पृथ्वीवर का आले. रंगनाथ महाराज आर्यवैश्य कोमटी समाजामध्ये का जन्म घेतलाय. ते कोमटे चालले लोकांच्या नादी लागले. फलानं बेसताना फलानं. त्याला वाटतं आम्हाला बंगले सोनं डाग. स्वतःला ओळखावं लागतं. ओवी पशी थांबावं लागतं. ज्ञानाकडं रमावं लागतं आणि अज्ञान संपावं लागतं. सद्गुरूला शरण जावं लागतं आणि अंतःकरणातल्या पांडुरंगाला मनाला दान द्यावं लागतं. त्याला म्हणते दोंडा. आणि स्वतःच्या ओळखीसाठी जगायचंय. जगाची ओळख, देहाची ओळख, नात्याची ओळख, पैशाची ओळख, पंतूची ओळख, नातूची ओळख, आणि स्वरूपाची ओळख. ती म्हणते काय असतं स्वरूप, काय असतं देव, काय असतं भेव माहित नाही. मग नाही असं नाही. हे संसार करता करता प्रारब्ध भोगताच अज्ञानाला त्यागावं लागतं. कळलं. मनाला त्याकडं पाठवावं लागतं भगवंताकडं. देहाला नाही, मनाला. कारण देहाला पाठवायची गरजच नाही. देहाची विल्हेवाट लावायला बाकीचे लोक वाट बघून बसलेत. कवा जाती बाई आता. ब्रह्मदेवापासून अशेषय भूत जाता देहाकार योग्यता पावून जावी. ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत अज्ञान काढलं नाही तर त्या सर्वांना मी
पुन्हा पुन्हा लक्ष 84 मध्ये देहात घालतो. असं देव बोलतात, ऐका चालू द्या. रोज जायचो आपण. तेथ दे जे देह जया पुढे, तेथ जे देह जया पुढे. मग जे कर्म असेल, जे पाप असेल, जे पुण्य असेल, जे प्रारब्ध असेल, त्याच्या पुढे देव त्या देह ठेवतो, त्या देहात त्याला टाकतो. बाबू, तेथ जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे. त्याच्या पुण्यासारखं, पापासारखं, त्याच्या कर्मासारखं त्याला देह समोर आणून ठेवतात. मगर, वाघ, लांडगा, कोला, चित्ता. कळालं की नाही? हो माऊली. हो माऊली. ते भूत तया अरुडे हे मी म्हणून. हे भूत जया अरुडे हे मी म्हणून. मग ते भूत, मग हत्तीचं शरीर असो का वाघाचं असो का लांडग्याचं असो, हे पंचमहात मी म्हणून तो जीवात्मा त्या देहामध्ये अरुढ होतो आणि हे मी हत्ती आहे हा व्यवहार होतो. हो माऊली. किती साधी भाषा आहे बरं, का कळत नाही आपल्याला. ज्याचं कर्म, ज्याचं अज्ञान कायम असेल, त्याच्या पुढे आम्ही देह ठेवतो. ते नाना देह पंचमहाभूताचे असतात. त्या भूताला मी म्हणून त्याच्यावर अडू होतो, जीवात्मा फसतो, माझ्यापासून दुरावतो. स्पष्ट सांग. मी समोर मी ही भावना जागी होत नाही तर जन्म मृत्यू थांबत नाही. किती डू करा, काही अर्थ नाही बाप्पा आपल्या जीवनाला, काही अर्थक नाही. हे कळावं. लाखो कोटी पारण्याचं पुण्य गोवी जर कळाली तर, हे ज्ञान मिळालं तर, कोटी पारायणाला माग टाकते ही गोवी आमची. कोटी पारायण. खरंय माऊली, अगदी खरंय. होत बोधाच्या द्वारे अज्ञान विघरून जातं. संताच्या संगतीमध्ये मन पावन होत आणि प्राण प्रणव होत. अर्थात मोक्ष येतो. सुखाला सुरुवात होते. दुःख बंद होत आणि जन्म मृत्यू थांबून येऊन संपत्ती. पुन्हा देह नाही, पुन्हा जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही, पुन्हा कर्म नाही, पुन्हा जाणं नाही, पुन्हा येणं नाही, पुन्हा भोगणं नाही, पुन्हा पाहणं नाही, पुन्हा जगात राहणं नाही. जगाला स्थितीच नाही. कळत नाही आपल्याला. फसतो आपण, लई फसतो मोहात, व्यवहारात, देहात. कुठे घुसतो. अहंकार येतो, पुन्हा तमगुण येतं. ती बैतमामध्ये डुरडुर करती. ते का मी काय कमी आहे का, आणि सगळं माझच आहे. आता मान मान मान. आधी मी कळू दे, मग माझं संपत. ती म्हणते सगळं माझंच होतं, मी दिलं. कुठून आणलं होतं तू? आणलं कुठून? येताना आणलं का तू? माझं कसं म्हणती? खरंय खरंय माऊली, सगळं येताना माझं. उघडी आली, जाताना उघड द्यायचंय. मी काय, माझं काय? पुण्यात जा ना, पुण्य हो. बापरे. ते हाताच नाही तर पुन्हा काय राहणार आहे? त्याच्यामध्ये सुखच नाही, त्याला का तिथं मान्य द्यायची? जे आपलं नाही तर आपलं काय म्हणायचं? जे दिसून खरं नाही त्याला खरं का म्हणायचं? आणि ज्या खोट्याला खोटं का न ठरवायचं? ते खोटं दिसणं, खोटं वृत्ती, खोटी व्यवहार खोटा, जीव खोटा, शिव खोटा, सगळं खोटा. सगळ्यात मी मोठा, माझ्यावर खोट आहे, खोट मी नाही. साष्टांग गुरु माऊली, खरंच आहे, सगळं खोट. म्हणून त्याला देवामध्ये जाळून जाळून घ्यावं लागतं स्वतःला. किती छान वाटायला माऊली, तुम्ही पाठ सुरू केला, चिंतन सुरू झालं. ते गुंतले सुते गुंतले. बुद्धी कशी देहात गुंतली, हत्तीमध्ये, माकडामध्ये, मगरीमध्ये. सुते गुंतले, तरणेचे बांधले, देखोणे. एक मिनिट. तरणेचे बांधले,
का आत्मबिंबा घेतले बाळके जळी. आत्मबिंबा घेतले बाळके जळी. एखादं बाळ पाण्याच्या तळ्यापाशी गेलं आणि खाली सावली बघायलं आणि त्या पाण्यातच मी म्हणून त्याला धरायलं, राहिलं का बाळ? आपण सूत म्हणजे दोरा, दोऱ्याचा आपण वात करतो, त्या दोऱ्याच्या वातीनं दोऱ्याचा गुंडळा बांधून टाकतो, वातीचा बेंडा बांधतो का नाही? सुते गुंड बांधले. तृणी बांधले. एक गवताची पिंडी, हरळाची पिंडी करतो, दुर्वावा करतो आपण 21 आणि गवताचं एकच दुर्वा घेऊन त्याला गोल गुंडाळतो. दुर्वाला दुर्वानच गुंडाळलं की नाही? हो माऊली. हो माऊली. हो. अजून काय आहे का तसं? माझ्या अजून काय आहे का? काहीच नाही. काहीच किती छान सांगितलं समजावून. दुर्वाचाच गट्टा केला आणि दुर्वानच बांधला. खरे माऊली. तृण बांधले गवत. छान आहे. हो मा काय सांगत. आत्मबिंबा घेतले बाळके जेवी. बघा, ऐका, ते आपण बाळ जाऊ द्या, आपण मोठे माणूस तळ्याच्या काठोबा टाकलो, मध्ये सावली पडली, पण ही माझीच आहे असं कळतंय. ही मध्ये पडलेली सावली माझी आहे, तसा तो मीच आहे, परमात्मा मी आहे. हे जगत माझंच रूप आहे, पाण्यात सावली माझीच आहे आणि जगत म्हणजे मीच आहे. म्हणजे मीच आहे, जगत मी बनलो. माझ्या वाचून जगतात काही सापडणार नाही. जर मी नाही तर जगत पण नाही. कोणी ओळखतच नाही आणि जगत भाव टाकतच नाही. त्यांना मी कळतच नाही, त्यांचं मन माझ्याकडे वळतच नाही, त्यांचं अज्ञान पळतच नाही, जळतच नाही, म्हणून त्यांच्या हृदयामध्ये मी प्रगटतच नाही. आणि मी देह म्हणतात ते तुम्ही कसं प्रगट होऊ? नाहीच प्रगट होती तर मलाच नाही म्हणतात, जगत आहे म्हणतात. खरंच मला नाही म्हणलं मी कसं येऊ? मला नाही म्हणतात तेव्हा जगाला आहे म्हणावं लागतं, आणि जगताचा पाठ झाल्यावर मला येतं. कर्माचं कर्ते बनतात, कर्मातून पाप पुण्य उत्पन्न करतात, खऱ्या देवाला बाजूला टाकतात, खोट्या देवाचा उदो उदो करतात. खरे, खोट्या देवाचा उदो उदो, खरा देव बाजूलाच राहिला. खरंच. एक देव खरा, माया आठवीला पसारा. एक देव खरा, माया आठवीला पसारा. एवढा पसारा कोणी केला? देवता, देवी, माती. एक देव कळा नाही म्हणून नाना, एक नाही म्हणून नाना, नानाचा बात तेव्हा एक. आपणचे दुसरे देखो जीव आविष्कारे आत्मबुद्धी. देखो जीव आविष्कारे आत्मबुद्धी. बाप रे बाप, राम राम. देखो जीव आविष्कारे आत्मबुद्धी. आत्मबुद्धी कधी होती अर्जुना? सगळा मीच बनलो, सगळ्यामध्ये मीच आहे, माझ्या वाचून काहीच नाही. ही आत्मबुद्धी आहे. सगळं भिन्न भिन्न आहे, ही देहबुद्धी आहे. सगळ्याचा कर्तेभाव कर्माचा आहे, ही विकार बुद्धी आहे. आणि कर्माचं फळ मागायचं विकारी बुद्धी आहे.
हो माऊली. सगळ्या मीठ, सगळ्यामध्ये मीठ. माझ्या आणि त्या कर्माचं फल मागणं भिकारी बुद्धी आहे. फल मागणं भिकारी बुद्धी. आधीची भिकारी आणि मग भिकारी, मग दारोदारी. हो माऊली. हो माऊली. किती आठवण येते. देहाकारे आपणची दुसरे. तो देहाकार का बनला? त्याने मला जाणलं नाही. मला जाणल्या आत्माकार बुद्धी आहे, देहाला जाणल्या देहाकार बुद्धी आहे. मग देहाला जाणण्याचं कारण अज्ञान आहे आणि मला जाण्याचं कारण ज्ञान आहे. साष्टांग दंडवत माऊली. भोगासाठी आहेत, जगासाठी आहेत, विकारासाठी आहेत, वासनेसाठी जगतात. माझ्यासाठी जगत नाहीत, मला कळून घेत नाहीत, बुद्धी माझ्याकडे येत नाही, देहातून ते निघत नाही, कर्म त्यांचं सुटत नाही, पाप पुण्य संपत नाही, त्यांचा जन्म मी थांबवित नाही. सेनी शरीराकारी यंत्रीभूते अवधारी. वाहुनी हलवी दोरी प्राचीनाची, वाहुनी हलवी दोरी प्राचीनाची. बाबू, प्रारब्ध प्रत्येकाचा अलग अलग असतो. ते त्याचं पाठ तयार करतो, ते बसल्या बसल्या दोरी हलवितो आणि त्याला ते भोगायला सुरुवात होते. खरे माऊली, प्रारब्ध खरंच भोगावंच लागतं. सुरूच वाहुनी हलवी दोरी प्राचीनाची. तो भगवंत बसल्या बसल्या त्या प्रारब्धाला सुरू करतो, त्या जीवाला गरगर फिरवतो, सुख दुःखात गुंडाळतो, त्याचा भोग त्याला देतो बसला बसला. खरे माऊली, गुरुची साथ असेल तर प्रारब्धावर मात होती, नाही तर काही खरं नाही. त्याला भेट वाटतं त्या देवाला. त्याची टाच घेऊन हो देव बोलले, त्याची टाच हृदयी धरू. तो ज्ञानी ना, त्याचा पाय घेऊन छाती लावू का माझ्या? त्याचा माथा मुकुट करू, त्या डोक्यावर घेऊन नाचू का मी? तो माझा मुकुट आहे. खरे माऊली, किती आनंद होते. 4 भुजा घेते त्याच्यासाठी, 2 भुजा आलिंगन देण्यासाठी, एका हातात आलिंगन दिलं, हातात कमळ घेतलं त्याची पूजा करायला. कधी घेतलं तर लगेच देता येईल आपल्याला त्याला. तरी कळलं त्याच्यात मन घाल, त्याच्यात मन घाल. रा सोडून दे की बाई, जायचंय, तिकीट झाले, बुकिंग झाली, आता नाही झाली? झालं माऊली, झालं. यंत्री भूती अवधारी. ऐशनी शरीर आकारी, नाना शरीर देतो मी. हा मग यंत्री भूते अवधारी, वाहुनी हलवी दोरी प्राचीनाची. यंत्री भूती अवधारी, त्या देहाच्या यंत्रावर तो प्राणी राहून बसतो जीवात्मा, आणि त्या देहातून ते प्रारब्ध भोगतो, आणि प्रारब्ध मी सुरू करतो दोरी हलवू हलवू. जेव्हा त्या जीवात्म्याला नाना देहात टाकायची वेळ येते, अज्ञान राहतो, देह खाली पडतो, कर्माचे सासले गठोडे घेऊन तो पुढे जातो, लिंग देह पुन्हा त्या नाना देहात येतो. मग काय होत आहे का? तेथ जया जे कर्मसूत्र, मांडूनी ठेविले स्वतंत्र, ते गती पात्र होची लागे, तेची गती पात्र होची लागे. त्या कर्माचं गठोड तुम्ही काय काय केलं, त्या कर्माच्या पाप पुण्यानुसार त्याला त्या गतीला घालतो, त्याला जन्म देतो, त्या देहाकडे नेतो, त्या देहात त्याला सोडतो. हे काम भगवंत करतो. त्यानुसार त्याला ते तो देह, ते प्रारब्ध, तो भोग त्याच्या पुढे आणून ठेवतो मी. एका जन्मात नाही, कोटी जन्मात, तरी आपल्याला काय वाटत. एका जन्माची काळजी करतो आपण, नाना जन्मात जायचं तिथं काळजी, त्याची काळजी कुणी करावी सांगा बरं, कुणी करावी? आणि नाना जन्म संपवावेत.
ह्या देहात होईल त्रास सहन करावा जरा, हो चिंतन माऊली. करावं, माऊली. हो माऊली. बुद्धीला आता जागं तेच करावं. करायचं, हो ना. तेच करायचं आता. नाही आता बघू सुख बाबा. नाही मग तू जगली कशाला, राहिली कशाला इथं, वज खरे का माऊली. त्याने पृथ्वीला वज बाबा. एवढा दुर्लभ. हो माऊली, एवढा. आणि ते आवडतो बाबो. आणि एवढा ग्रंथ छान, ते कळत नाही म्हणतात बायका. बापा ह्याच्यानं कल्याण होणार ते कळण, आणि तिथं रोज इस्तार चालायचं ते आवडतं. बाप रे बाप. खरे माऊली, सगळं उफराटच आहे. मृत्यू लोकीची उफराटी. त्याला सगळं दान देती आणि पुन्हा लहाई लहाई करून तरपड बसती. मग मुंडका गेला आणि गुडगा गेला आणि मान गेली आणि डोळे गेले. आता सगळं जायचंच आहे. आधी दिलंच ना, आता जात राहते एक 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 एक. खरे माऊली, सगळं जाते, सगळं जाते, सगळं काय. तर ते जी गती पात्र होची लागे. चल किंबहुना धनुधरा भूता ते सर्ग संसारा, माझी भोवंडी त्रणे वारा आकाशी जैशी. माझी भोवंडी त्रणे वारा आकाशी जैशी. एखादं वादळ वारं आलं, जेवणी पडलं गवत त्या वाटोळीमध्ये गोल गोल फिरून आकाशात कुणीकडे गेलं त्याला माहित नाही. तसं त्या अज्ञानी जीवाला किती जन्मात मी फिरवतो ते त्याला कळत नाही. भोवंडी. बापरे काय सुंदर माऊली. छान दृष्टांत. भोवंडी त्रणे वारा, त्रणे म्हणजे गवत. एखादं वादळ वाऱ्यामध्ये जमिनी पडलं गवताची काडी, त्या वादळात जर गेली कोणत्या आकाशाला भिडली त्या काडीला माहित नाही. तसं ज्यानं मला जाणलं नाही त्याला किती किती योन्यामध्ये मी टाकतो त्या बुद्धीला माहित नाही. बोधाचा आणि अज्ञान निवृत्तीचा ध्यास असावा. देवापाशी जायचंय, त्याला ओळखायचंय, मूळ पदावर यायचंय, आत्माराम बनायचंय, माझ्या स्थितीत जगायचंय. मला देहावर नाही थांबायचंय, मला नाही चिटकायचंय, मला अज्ञात नाही भटकायचंय, मला विषयाकडे नाही सटकायचंय, मला हरिरूप बनायचंय. हाच ध्यास असतो. कुणाचं कोण आहे इथं? फक्त स्वार्थ आहे, मग परमार्थ आहे. घालून घालून त्याचं घुसकट झालं की ते पोत्यात, आणि रस आहे तो उभा केलेला पुन्हा पोत्यात गेलेला. खरे मग तसंच आहे आयुष्य. तसं आहे, जोपर्यंत रस आहे तोपर्यंतच उभा आहे, नाही तर काही नाही, मग पोत्यातच आहे. खरं रस पेताना कळत, हे कळत रस पेताना. हो माऊली. रामकाचे निसंगे जैसे लोह वेडारिये, तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टवी भूते. एखादं लोहचुंबक समोर लोखंड आहे, लोहचुंबक फिरले की लोखंड फिरतं गरगर, त्याला स्वतः हलवायची गरज नाही. जसं लोहचुंबक सरकलं तसं लोखंड सरकलं. तसं प्राणीमात्राची हालचाल त्या ईश्वराच्या शक्तीने चलती. लोहचुंबकाच्या शक्तीने लोखंड सरकत हलत, तसा देह त्या आत्मशक्तीने हलतो. साष्टांग नमस्कार. खूप छान माऊली. काय सुंदर. ऐका ओवी, नीट वाचा. ऐका भ्रामकाचे निसंगे जैसे लोह वेडारे गे. लोहचुंबक हार जसं फिरलं तसं लोखंड फिरते गोल गोल, तसं मी जसं माझ्या सत्तेनं हा सगळा देह फिरतो चौकड, इकडं तिकडं तिकडं तिकडं. लोहचुंबक हल्ले की लोखंड हल्लं, मी नाही हल्लं तर लोखंड हलत नाही. तसं मी नाही तर देहाचा व्यवहार होत नाही. ती म्हणते मीच केलं बाई, मी आहे म्हणून घर आहे म्हणते. बाबा माझ्यामुळं घर बाबा. जैसे चेष्टा पुनिया समुद्रातिक धनंजया,
श्रेष्ठ ती चंद्राची सन्नद्धी की समुद्र आणि चंद्र. अर्जुना, समुद्र उफाळा कधी मारतो मला बघून? ओटी कधी भोवती माझ्या अंतर कमी झाल्यावर? पौर्णिमेला ओटी असती, अमावस्याला समुद्र खाली शांत होतो. मला बघून उसळ्या मारतो. मी वरी आहे, पण मला पाहिलं की त्या लाटा उसळत्यात, तसं मला जाणलं की आनंद उसळी घेतो. बापरे, किती सुंदर. साष्टांग खूप खूपच छान. काय बोध आहे, काय दृष्टांत, कसं तुम्ही. चंद्राचा स्पर्श नाही पाण्याशी, पण त्याला बघून उकळ्या मारते. त्याचा संबंध नाही देहाशी, त्याच्या शक्तीने देह उकळ्या मारते. वा, खूप छान. साष्टांग दंडवत ताई बा. काय दर्शन झालं की समुद्र उकळ्या मारतो. तसं मी व्यापक आहे, तुझ्या सोबत आहे, पण माझा संबंध नाही, मी करत नाही कुणाशी. पण मी कळालो की बुद्धी उकळ्या मारते माझ्याकडे यायला. उसळ्या मारते, उसळ्या. चंद्राला बघून सागर उचंबळून हे करतो, भरती येते. लाटा लाटा दनात दन काठावर उड्या मारतात, तसं बुद्धी माझ्याकडे उड्या मारते दनात दन. खरंच बोलली आपल्या पाठामध्ये